नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे खंडेश्वर ॲग्रोव्हिजन या यूट्यूब चॅनलवरती। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया ज्वारीवरील कीड, बुरशी आणि वाढ आणि फरदडीवर संपूर्ण नियोजन। तर शेतकरी मित्रांनो, ज्यांची ज्वारी 20 ते 25 दिवसाची आहे त्यांच्या ज्वारीवर बारीक बारीक अळी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आपल्याला ज्वारीचे शेंडे हे करपल्यासारखे दिसतात। त्यानंतर काही पानावर आपल्याला पिवळे डाग पडून ते वाढत आहे आणि वाढ आणि फरदड व्यवस्थितरित्या होत नाही आहे। तर जाणून घेऊया आपण याचं नियोजन। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे आहे की आपल्या ज्वारीमध्ये 10 ते 15% जर आपल्याला 10% जर आपल्याला अळी दिसत आहे पोंग्यामध्ये, तर आपल्याला तिथे फवारा घेणे गरजेचे आहे। फवारा घेण्यासाठी आपल्याला तिथे थायमॅथॉक्झन प्लस लॅम्बडा घेणे गरजेचे आहे। ते कोणत्याही कंपनीचे असो, अलिका असो, रेज असो, अन्य कोणत्याही कंपनीचे चालेल। त्यानंतर जे आहे बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला तिथे मेटॅलॅक्झिल प्लस मॅन्कोझेब। त्याच्यामागे कारण ही की ज्वारीवरील हा पिवळा ठिपका पडून पानं करपतात, त्यामुळे ज्वारीची वाढ व्यवस्थित होत नाही। तो जो रोग आहे त्या रोगाला आपण डाउनी मिल्ड्यू असं म्हणतो। तर तिथे आपल्याला हे मेटॅलॅक्झिल प्लस मॅन्कोझेब घ्यायचं आहे। ते तुम्ही कोणतेही घेऊ शकता, रॅली गोल्डसुद्धा घेऊ शकता, टाटाचा मास्टर पण घेऊ शकता किंवा अन्य कोणत्या कंपनीचं भेटत असेल तर तेही घेऊ शकता। त्यानंतर जे वाढ आणि फरदडीसाठी आपल्याला तिथे एक अमिनो ॲसिड घेणे गरजेचे आहे। ते टाटा बहार तुम्ही टाटा बहारसुद्धा घेऊ शकता, इसाबियन घेऊ शकता किंवा मग बूस्टरचे रिफ्रेशसुद्धा घेऊ शकता। खूप सुंदर असे रिझल्ट आहे त्याचे। आणि 1261चा पुडा असं आपलं संपूर्ण नियोजन करा। तुमच्या ज्वारीतील अळी आणि बुरशी पासून नियंत्रण होऊन जाईल, 100% नियंत्रण होऊन जाईल आणि तुमच्या ज्वारीची वाढसुद्धा होईल। आणि त्यानंतर आपल्याला युरिया एकरी 1 बॅग युरिया फेकून पाणी द्यायचं आहे, जेणेकरून तुमची वाढ आणि होईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।